नारायण नारायण. प्रणाम श्री गणेश. मुनिवर, आपली आख्याना आधीच भेट झाली. होय, आज आख्याना आधीच आपली भेट झाली म्हणजे आज नक्कीच काहीतरी चांगले होणार अशी आशा आहे. म्हणजे मातेला किंवा बाणाईला काही करणार की काय? नारायण नारायण. आता ते मी कसे सांगणार श्री गणेश. परंतु आता आपल्या बोलण्यातून असे काही घडू शकेल असे मलाही वाटू लागले आहे. खरे तर असे काही घडले तर त्याचा सर्वांना आनंदच होईल हे सत्य आहे. खरे तर या आख्यानातून श्री म्हाळसा देवी आणि बानू यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण व्हावे हे प्रयोजन आहेच. परंतु माता बाणाईचा स्वीकार करेल हे कठीण दिसते आहे. होय श्री गणेश. त्यांच्यातला ताण अजून वाढायला नको. देवी गंगा यांनाही एका क्षणी श्री पार्वती देवींनी स्वीकारले होते. या आख्यानातून श्री म्हाळसा देवींनी तसा संकेत घ्यावा आणि बाणाईचा स्वीकार करावा हे प्रयोजन आहेच. होय मुनिवर. श्री गणेश, आजच्या आख्यानात श्री पार्वती देवींनी देवी गंगा यांना दुसरे स्थान मिळावे म्हणून आग्रह धरला हे कळेल. त्यासाठी सहाय्य कसे झाले ते देखील कळेल. होय, म्हणजे आता या पार्श्वभूमीवर श्री म्हाळसा देवी बाणाईचा स्वीकार करायचा विचार करतील. आता ते आख्यानातच कळेल आपल्याला मुनिवर. तुम्ही कसल्या विचारात आहात का? नाही, विशेष काही नाही. आख्यानाला जायला उशीर होत होता म्हणून मी आले. काय झालं? म्हाळसा आख्यानाला प्रारंभ होईल. पुन्हा नव्याने काही गोष्टी कळतील, नवे संकेत मिळतील आणि ही उत्सुकता तुझ्या मुखावर मला स्पष्टपणे दिसत आहे. हो, आहेच मी उत्सुक. सत्य कळण्यासाठी मलाच प्रयत्नशील राहावं लागणार आहे. म्हाळसा, जर हे तू स्वतः ठरवलंस तर हे क्षणार्धात संपू शकेल. मी त्या बानूचा स्वतःहून कधीही स्वीकार करणार नाही. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.